मित्रांनो, शेतकऱ्याचं जर वाटोळं केलं असेल 2014 नंतर, तर या सरकारनं वाटोळं केलेलं आहे. 2014 नंतर जो शेतकरी महागाईत भराडला गेला तेवढं कोणही भराडलं केलं नाही. अतोनात असं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं. डिझेलचे भाव त्यावेळेस 55-56 रुपये होते, त्याच्यापेक्षा कमी होते. आज 110 रुपयापर्यंत डिझेल केलेले. काय ट्रॅक्टरला गाडवं जोडायचे का? ते बी डिझेल लावून मिळत नाही. एवढं महागाई आणि भ्रष्टाचार वाढला या राज्यात. भयंकर असा भ्रष्टाचार वाढलेला आहे. या सरकारच्या विरोधामध्ये शेतकऱ्याच्या मनात एवढा रोष आहे की भयंकर असा रोष आहे. मित्रांनो, ही तर आता सुरुवात आहे. डिझेल रोज चार दिवसापासून रोज वाढू राहिलं थोडं थोडं. हे शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टरला लागणारं डिझेल 150 रुपयापर्यंत नेऊन घालणारे एवढे हाल या सरकारमुळं झालेले. आणि शेतकऱ्याबद्दल जर कोणी बोललं मित्रांनो, तर काहीच्या याला अशी झोमते की ते लगेच टीका करतात. रविवार साबळे शेतकऱ्याबद्दल बोलतात तर त्यांच्यावर काही गुन्हे नोंद करतात. मग शेतकऱ्याबद्दल बोलायचं कोणी? अरे, हे शेतकरी आहे म्हणून तुम्ही पोटाला पोटभर खाताय. शेतकऱ्यांना जर संप केला आणि अन्न जर तुम्हाला नाही जर दिलं ना, काय ढेकळं आणि डिझेल पेट्रोल खाताल तुम्ही? एवढे हाल या शेतकऱ्याचे करून ठेवल्या सरकारनं. अत्यंत भ्रष्टाचारी हे सरकार आहे. आज डिझेल मिळाला, पेट्रोल नाही गेला. माझा गरीब शेतकरी पेट्रोल पंपावर झोपतोय, रात्रीच्याला त्या ठिकाणी जेवण करून राहिला, डिझेल मिळाना. आणि ते म्हणतात अवैध साठा करू का? डिझेल काय पिण्यासाठी लागतंय काय? अवैध साठा काय ते दारू आहे का प्यायला? ते फक्त ट्रॅक्टरसाठीच लागतं आहे. एवढा भ्रष्टाचार आणि एवढं निर्लज्ज असं सरकार आतापर्यंत कोणीही हे बघितलं नाही. मित्रांनो, चीड येत असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पाहू द्या नेत्यापर्यंत.